नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपले स्वागत आहे आणि त्यामध्ये अतिशय भयानक सत्याचा उलगडा आज आपल्याला या आजच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे। तर त्यामध्ये आता सारंग हा भर बोर्डच्या मीटिंगमध्ये येताच आता ती फाईल फेकून देतो। तर राग येऊन आता मोनिका म्हणते की सारंग तू लिमिट क्रॉस करतोयस आता। तर मोठ्याने ओरडतात सारंग म्हणतो की वहिनी लिमिट तर तुम्ही क्रॉस केलाय आणि हे सगळं करून तेही मला न विचारता। तर लगेच आता सारंग म्हणतो की आई आज ही सावली सनस्क्रीन मार्केटमध्ये नंबर 1ला आहे आणि तुला जे हे डॉक्युमेंटचे रिपोर्ट दाखवले ते सगळं खोटं आहे। आणि लगेच आता सारंग म्हणतो की खोटे रिपोर्ट का तयार केले ते मला माहिती नाही आई, पण एक गोष्ट मी सांगतो तुला, कामत काही जरी झालो तरी सावली सनस्क्रीन अजिबात बंद होणार नाही। आता राजकुमार हळू आवाजात म्हणतो, ऐक ना सारंग, तू शांतपणे या गोष्टीचा विचार कर। हा निर्णय आहे जो घेतला ना तो पूर्ण विचार करून घेतलाय। तर सारंग हसू लागतो आणि सारंग म्हणतो की कदाचित तुम्ही विसरताय, कंपनीचे राईट्स अजूनही माझ्याच ताब्यात आहेत। आणि जर आता सारंग म्हणतो मी जर ठरवलं ना तर हे जे कोणी करताना त्याला आज की आज मी कंपनीतून बाहेर काढील। आणि लगेच आता राजकुमारची बोबरी वळती। तर सारंग म्हणतो कामच शिजत्या का, तुमच्या डोक्यात जरा क्रॉस चेक करून घ्या। आणि सारंग तेथून निघून जातो आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की सांगितलं होतं ना राजकुमार तुला, सारंगला हे कळल्यानंतर तर खूप चिडणार आहे म्हणूनच मी त्याला फोन करून बोलावून घेतलाय। आणि लगेच आता कामतकडे आणि त्यांच्याकडे बघत गेलो तेव्हा म्हणते मी तर तुमच्याशी नंतर बोलेल। तर राजकुमार म्हणतो आई तू प्रॅक्टिकल विचार करना, सारंगत तो एक पास्ट होता। आणि लगेच आता राजकुमार म्हणतो आई तू त्याला बोलावलं बरं केलं। आणि मोठ्याने ओरडत राजकुमार कामतला म्हणतो कामत हे काय आहे, साधा डोमेस्टिक रिपोर्ट्स तुम्हाला चेक करता येत नाही का। आणि लगेच आता राजकुमार म्हणतो की आई मी सारंगची समजूत काढतो। आणि राजकुमार जाऊ लागता तिकडे। तिलोत्तमा म्हणते थांब जरा, अगोदर हे रिपोर्ट यांना दाखवूया कामतला। आणि आता तिलोत्तमातून निघून जाताच राजकुमार कामतवर भडकतो आणि म्हणतो काम तुझी अक्कल काय गुडघ्यात आहे का, आणि तुला डोक्याचा काही भाग आहे का, बघ शुभ्रा सनस्क्रीनचं सगळं पॉपलेट त्या सारंगनं फाडून टाकून तो माझ्या तोंडावर फेकून निघून गेलाय, तुला काही कळत नाही का। राजकुमार म्हणतो आता माझा थोबाड काय बघत बसला, चल निघतर। तर आता राग येऊन मोनिका म्हणते की तिलोत्तमा तुलाही खूप मागात पडणार आहे। आता ओवी इकडे अमृताला म्हणते की काकू चल ना गा माझ्या संग। तर आता अमृता म्हणते की लगेच नाही, तुझ्या बाबांना जर कळवलं तर त्यांना खूप राग येईल। अमृता म्हणते या घरातील माणसांचं आणि गाण्याचं काय नातं आहे ते मला चांगलंच माहिती। ओवी आता हट्टाला पेटलेली असते। ओवी म्हणते की काकू काही जरी झालं तरी मला अभेरच्या आईकडून गाणं शिकायचं। अमृता म्हणते अजिबात नाही, आईला जर थोडं तरी कळवलं तर तरी मला या घराबाहेर काढतील। आता इकडे ओवी म्हणते की मला रागवलेल तुला कोणी चालणार आहे का, तेव्हा काकू चल ना माझ्याबरोबर प्लीज। आता अमृता म्हणते ठीक आहे ओवी, पण माझी एक अट आहे, अगोदर मी आज जाणार माणसं बघणार, सगळं तपासून बघणार आणि मगच तुला क्लासला एंट्री करणार। ओवी म्हणते की अभीरची आई शिकवणार म्हणजे गाणं चांगलंच असणार। आता इकडे मोनिकाला राग आलेला असतो। मोनिका आता इकडे राजकुमारला म्हणते की आपण इतकी वर्षा रक्ताचं पाणी करून कंपनी सांभाळतो आणि कंपनीसाठी राबतोय, आणि तो सारंग काय करतो, 5 मिनिट येतो आणि आपल्या तोंडावरती कागद फेकून निघून जातो। आणि आता इकडे राजकुमार म्हणतो की त्याची हिंमत कशी झाली शुभ्रा सनस्क्रीनचा प्रॉडक्ट फाडण्याची, आणि ना त्यालाही अक्कल देत तरी कोण। मोनिका म्हणते की त्यालाही अक्कल देणारी तुझी आईच आहे राजकुमार। मोनिका म्हणते की आपण हे सगळं एकदम तोंडावरती आणलो आणि परफेक्ट त्याच वेळेस तो एंट्री करतो, तुला काय वाटतं ही कोणाची एंट्री आहे, हे सगळं तुझ्या आईचं आहे। आणि मोनिका म्हणते की त्या म्हातारीने हे सगळं प्लॅनिंग अगदी ठरून केल्या। राजकुमार म्हणतो की काहीतरी असं कारण पाहिजे की आईच त्याला या कंपनीतून बाहेर हाकलेल। राजकुमार बोट करत म्हणतो की या कंपनीचा एकटा मालक आणि तोही आहेत राजकुमार मेंदळे। आणि आता मोनिका म्हणते की जर माझ्या हातात असतं तर एक गोळी झाडून मी त्याला संपवून टाकलं असतं। तर आता मोनिका म्हणते की पण आपण असं नाही करू शकत, कारण जर त्या तिलोत्तमाचा नाक बंद करायचं ठरलं तर आपल्याला सारंग हाताशी धरावा लागणार आहे। आणि राजकुमार म्हणतो की सारंग हा खूप जखमी झाला आहे आणि जखमी वाघ हा नाक खूप धोकादायक असतो, आणि सारंग आपल्याला रस्त्यावरती भीक मागायला लावेल असं। आता राजकुमार म्हणतो की आणि त्या सारंगचं काहीतरी करावंच लागेल असे राजकुमार मोनिकाला बोलतो। मोनिका म्हणते की त्याचा पत्ता त्या म्हातारीकडे आहे, तेव्हा आपल्याला त्या म्हातारीच काहीतरी करावं लागणार आहे। आणि आता मोनिका म्हणते की एकदा का आपण त्या म्हातारीला समजा संपवलं तर सारंगला आपण चुटकी सरशी बाजूला करू शकतो। राजकुमार आणि जोपर्यंत तुझी आई जिवंत आहे तेपर्यंत आपल्याला काहीच करता येणार नाही आणि आपला एकही प्लॅन सक्सेस होणार नाही। आणि आता राजकुमारला देखील मोनिकाचं म्हणणं पटलेलं असतं, कारण शुभ्रा सनस्क्रीन नावाचं ते पॉपलेट फाडलेलं। आता राजकुमारला खूप वाईट वाटत आणि रागही आलेला असतो।
आणि तिकडे आता सारंग हा रात्र होता क्षणी दरवाजा उघडून आतमध्ये येतो. सारंगने आता त्याच्याकडे एक बॉक्स आणलेला असतो आणि तो टेबलवर ठेवतं. सारंग आता समोर बघतो तर तिलोत्तमा खुर्चीवर बसलेली असते. सारंग आता तिलोत्तमाकडे बघतं म्हणतो, काय झालं आज झोप नाही येत का, कुणाची वाट बघत बसली? तर आता तिलोत्तमा म्हणते की जर नशिबात वाट बघायचं असेल तर मग काय करणार, त्याला सारंग म्हणतो. कोणाची वाट बघते? तर तिलोत्तमा म्हणते की तुझीच. सारंग म्हणतो, कशासाठी? आज कंपनीत जे काही झालं त्यासाठी शिक्षा द्यायची की अजून दुसरं काही? आणि शिक्षा देणं हे सगळ्या पलीकडे गेलं तर तिलोत्तमा म्हणते, तू काहीतरी करशील मला ठाऊक होतं. तू या टोकाला जाऊन असं काहीतरी करशील हे मला खरंच माहीत नसल्याचे आता तिलोत्तमा बोलते. तिलोत्तमा म्हणते, तुला झालं या का नेमकं? सारंग, तिचंच नाव, तिच्याच आठवणी, हे सगळं तू का करतोयस? आता इकडे सावळी ही जगन्नाथच्या घरी असताना जगन्नाथ आता सावळीला म्हणतो की सावळी, अग त्या रतनचं किती कर्ज आहे गे तुझ्याकडे? तेव्हा आता सावळी म्हणते की व्याजासकट म्हणायचं झालं की तर 5 लाख रुपये. तेव्हा जगन्नाथ म्हणतो की फेडून टाकूयात मग आपण त्याचं कर्ज, कारण लवकरात लवकर तू त्या कर्जातून मोकळी व्हावी अशी मला वाटते. आता सावळी म्हणते, बाबा असं काय करताय? आता मला नोकरी लागली ना आणि त्या मिळणाऱ्या पैशातून मी हळूहळू कर्ज फेडून टाकीन. जगन्नाथ म्हणतो की अगं माझं हे जे काही आहे ते सगळं तुझंच आहे ना, मग हे सगळं कशासाठी? सावळी म्हणते, बरोबर आहे, पण मला तुमच्यावर ओझ व्हायचं नाहीये. आता इकडे तिलोत्तमा सारंग समोर उभा राहते आणि म्हणते की तिकडे काय बघतो, इकडे बघ माझ्याकडे, आणि तुला आठवते ना काय झालं होतं इथे? आणि तिलोत्तमा म्हणते, एवढ्या छोट्याशा कारणावरून ती चिडती काय? ती चिडून घर सोडून निघूनही गेली आणि तिने तुला विचारलं सुद्धा नाही. तिलोत्तमा म्हणते की तुमच्या दोघांसाठी तिने केवढा मोठा निर्णय घेतला आणि जाताना तुला भेटली का तशीच निघून गेली ना ती? मग तिच्या एवढा का विचार करतोयस असे आता तिलोत्तमा सारंगला सांगते. आणि तिलोत्तमा म्हणते की आतापर्यंत ती तुला पार विसरून गेली असेल आणि तू काय तिच्या आठवणीत रमतोय? तर आता सारंग म्हणतो की आई, मी तिच्या आठवणीमध्ये रमलेलो नाहीये, तर त्या आठवणीने आजपर्यंत मला जपले. आणि सारंग म्हणतो की तुझा लाडका मुलगा जो सारंग, तो आज यामुळेच तुझ्यासमोर उभा आहे. तर तिलोत्तमा म्हणते की तू हे सगळं का करतोयस ना, तेच मला काही कळत नाही. सारंग तिलोत्तमा म्हणते, सारंग तू भरकटतोयस, तुला काही जाणवते का? तू माझा ऐक. आणि तिलोमा म्हणते की सारंग तुला कंपनी बघायची तेव्हा? आता सारंग म्हणतो की आहे ना दादा, आहे, वहिनी आहे, सांभाळता येते कंपनी, माझी काय गरज आहे? तर तिलोमा म्हणते, ऐक ना, कंपनीला राजकुमारची नाही तर सारंग तुझी गरज आहे. तर सारंग म्हणतो की मला माझी जिथे गरज आहे ना तिथे मी नक्की जाईल आई. आणि सारंग म्हणतो की आई, मला माझ्या चुकीचं प्रायचित्त करू दे. ज्या लोकांचे संसार मोडतात, ज्या लोकांचे संसार मी पुन्हा जोडतो, आणि हेच तिथेच माझी खरी गरज आहे, आणि मला माझा प्रायचित्त करू दे, असे सारंग आता तिलोत्तमाला सांगतो. आता इकडे अमृता आणि ओवी बेडरूममध्ये असताना पटकन सारंग तिथे येतो. तर पटकन आता ओवी ही रुसून बसते. तर सारंग म्हणतो, हे बघ ओवी, मी तुझ्यासाठी काय आणला? ओवी अमृताला म्हणते, काकू त्याला सांग मला ना, तू जे काही आणला त्यामध्येही इंटरेस्ट नाही आणि तुझ्याबरोबरही बोलायचं नाही. आणि रागाने ओवी बाजू ला जाते. आणि सारू म्हणतो, नको बोलू, पण हे मी काय आणलंय ना ते तर बघ. ओवी म्हणते की काकू त्याला जे काही बोलायचे ते तुझ्यासोबत बोल आणि मग तू मला सांग. आणि इकडे आता सावली जगन्नाथला म्हणते की बरं, बाकीची सगळी तयारी झाली का? अबीरला स्कूलमध्ये पाठवायचे ना? तर आता जगन्नाथ म्हणतो, मी गुरुकुलमध्ये चौकशी सुद्धा केली आणि मी अभीरला बोललो सुद्धा, मी त्याला घेऊन जाणार आहे म्हणून. आणि सावली म्हणते की अभीरला असं वाटतं कधी तो एकदा बाहेर पडेल, इथे त्याला पिंजऱ्यात अडकल्यासारखं वाटते. तर जगन्नाथ म्हणतो, सावली, तिथली परिस्थिती वेगळी होती आणि इथली परिस्थिती वेगळी आहे, हे आता एक शहर आहे. आता जगन्नाथ म्हणतो, दुसरी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सावली, तुम्ही दोघं या शहरात राहत आहेत हे मेंढर यांच्या घरातल्या कोणत्याही माणसांना कळता कामा नाही. सावली म्हणते, बरोबर आहे. आता अमृता म्हणते की सारंग, अरे तू हे गिफ्ट आणलंय ना, ते उभेला अजिबात लगत नाही, तेव्हा तू हे गिफ्ट तुझ्या रूममध्ये घेऊन जा. सार म्हणतो, काय करणार? आता घेऊन जावं लागेल, कारण गेल्या 1 महिन्यापासून मी हे गिफ्ट आणलंय. आणि सार म्हणतो, आता नको असेल तर देऊनच टाकतो. अमृता म्हणते की ओवी बाळा, ऐक ना, तुझ्यासाठी बाबांनी गेम आणलाय, गेम बघ तरी एकदा. तर ओवी म्हणते, मला नकोय. आणि ओवी म्हणते की मला जे हवंय ते तर बाबांनी दिलं नाही, मला ते सोडून दुसरं काहीच नकोय. आणि ओवी म्हणते की मी तुला सोडून काकू कुठेच जाणार नाही. आणि रागाने ओवी तिथे झोपी जाते. तर अमृता म्हणते, सारंग तू नको काळजी करूस, मी तिला समजावेन. आता इकडे सकाळी राजकुमार, मोनिका, तिलोत्तमा नाश्ता करायला येताच कुमार आता पुन्हा विषय काढत तिलोत्तमाला म्हणतो की आई, तुझं आणि सारंग काही बोलणं झालंय का? म्हणजे काल त्याने मीटिंगमध्ये येऊन आरडाओरड केला, गोंधळ घातला, खरं काय खोटं काय ते कळलंच नाही म्हणून विचारतोय. आणि राजकुमार म्हणतो की हे सगळं विचित्र झालं, तुम्ही दोघेही चिडलेत.
तिलोत्तमा म्हणते त्याचं येणं गरजेचं होतं. राजकुमार आता तिलोत्तमा म्हणते की तो एक बोर्ड मेंबर आहे आणि तुझ्या अगोदरपासून तो कंपनी सांभाळतोय आणि आता आपली कंपनी जिथे आहे ना ती फक्त सारंगमुळे कळत का तुला? तिलोत्तमा म्हणते की त्यावेळेस तू करत होता इतर उलट धंदे आणि त्यावेळेस सारंग आपली कंपनी सांभाळत होता आणि सारंग म्हणतो त्याने आपली एकट्याने कंपनी मोठी केली, त्यावेळेमुळे तो तिथे असणं गरजेचं होतं. राजकुमार म्हणतो बरोबर आहे, पण त्याला एकट्याने समाजसेवा करायची आणि तीही फुकटची. आई आणि राजकुमार म्हणतो कधी कधी मला प्रश्न पडतो, एक बाई आहे सावली नावाची आणि तुला या घरात पुन्हा ती हवी आहे का? आता राजकुमार म्हणतो कारण काही वेळेस मला खरंच प्रश्न पडतो आई, कारण काल काय झाला सारंगाला मीटिंगमध्ये. आणि राजकुमार म्हणतो प्रॅक्टिकल विचार तर त्यांनी केलाच नाही, काही आले त्याने गोंधळ घातला. तिलोत्तमा म्हणते की मला तुझं म्हणणं पडत नाही, मला हे सावली नावही आवडत नाही आणि तिची सावली माझ्या घरावर पडायलाही नको. तिलोत्तमा म्हणते याचा अर्थ असा नाही, माझ्याच लेकाला सारंगला त्याच्या हक्कापासून मी लांब ठेवेन. आणि तिलोत्तमा म्हणते माझं भांडण फक्त तिच्याशी होतं, माझ्या सारंगशी कधीच नव्हतं आणि तिच्यासाठी मी माझ्या लेकाला का तोडू आणि त्याचा हक्क आपास होऊन त्याला का लांब ठेवू असे आता तिलोत्तमा राजकुमारला सांगते. आता इकडे मोनिका म्हणते की सारंगने कंपनी मोठी केली, त्याने रात्रंदिवस काम केलं, तो तुमचा मुलगा आहे, मान्य आहे, पण आता तरी सारंग कंपनीमध्ये कुठे लक्ष आहे? आणि इकडे आता तर मोनिका म्हणते की त्याच लक्ष फक्त ओवीकडे किंवा तो सावलीमध्ये अटकलाय का तेच काही कळत नाही आणि एव्हिडन्स करतोय तो फक्त. तर तिलोत्तमा मोनिकाकडे बघते आणि त्यानंतर आता इकडे ओवी ही सारंगच्या बेडरूममध्ये येते. सारंग झोपलेला असतो तर पटकन ओवी ते गिफ्ट घेते आणि आता ते गिफ्ट इकडे तिकडे बारकाईने बघते आणि वाजवून बघते. तेवढ्या सारंगला जाग येते आणि सारंग ओवीकडे बघत हसतो. पुन्हा ओवी सारंगकडे बघते तर सारंग झोपण्याचं नाटक करतो आणि पुन्हा ओवीकडे बघतो आणि म्हणतो ओवी अगन ते गिफ्ट उघडून तर बघ. पटकन ओवी तिच्या पाठीमागे गिफ्ट लपवते. तेव्हा आता सारंग म्हणतो ओवी तू एवढी छोटी आहे, ती गिफ्ट लगेच दिसत आणि बघ ना उघडून तर बघ. पटकन ओवी ते गिफ्ट ठेवून तिथून पळून जाते. तर सारंग विचार करत म्हणतो ओवी तू किती जरी रागवलीस तर जास्त काळ माझ्यापासून दूर नाही राहू शकत. आणि इकडे आता जगन्नाथ हा आबीरला घेऊन बाहेर जातो आणि आबीरसाठी खूप काही खरेदी करून आणतो. तर सावली म्हणते की तुम्हाला त्याच्या मनातलं कसं तसं कळलं? तर जगन्नाथ म्हणतो की अगन मुलांच्या मनातलं कळायला हवं आणि आज जर त्याचा बाप असता तर त्याला सांगायच्या आत त्याला सगळं मिळालं असतं. इकडे आता पटकन मोनिका राजकुमारला म्हणते की हे बघ राजकुमार, सारंगला कसं हाकलून लाव. आयचा आणि सारंगला कायमचा आऊट कसा करणार, त्याला कायमचा हाकलून कसा लावणार, हे सगळं आता मी बघते, तू काही काळजी करू नकोस. तर तेवढ्यात आता तिलोत्तमा तिथे येते आणि म्हणते की राजकुमार. तर राजकुमार मुनी तिलोत्तमाकडे बघतात आणि इकडे आता अखेर सारंग ते गिफ्ट आता ओवी घेते आणि ओवी ते गिफ्ट उघडून बघते. तर त्यामध्ये खूप सुंदर अशी बाहुली असते. तर तेवढ्यात शुभ्रा तिथे येते आणि म्हणते मला सुद्धा ते गिफ्ट हवं आहे. ओवी म्हणते की अगन शुभ्रा, ते मला माझ्या बाबांनी दिले आणि तू तोडशील तर तो माझ्यावर रागवेल. तर लगेच आता शुभ्रा म्हणते की मी ना तुझं नाव आता माझ्या आईलाच सांगते. आणि शुभ्रा आता रडत रडत इकडे आता मोनिकाकडे जाऊ लागते. तर इकडे आता लगेच हाक मारत ओवी म्हणते की शुभ्रा अगन तुला गिफ्ट आवडलं असेल तर तू घे, पण काकूकडे जाऊ नकोस. तर तेवढ्यात आता इकडे मोनिका आता बेडरूममध्ये सारंगचा विचार करत असते आणि तिलोत्तमाचा. तर आता मोनिका तिलोत्तमाला मारण्याचा प्लॅन करत असते. तर आता इकडे मंगळवार असल्या कारणाने आता तिलोत्तमाही देवरात जायला निघते. तर त्याच वेळेस आता मोनिका आणि तिलोत्तमाला आता ॲक्सिडेंट करून मारण्याचा जबरदस्त प्लॅन केलेला असतो. आणि त्याच वेळेस आता इकडे सावलीही अबीरला घेऊन मंदिरात येऊ लागते. आणि इकडे ज्या वेळेस आता तिलोत्तमा तिच्या कारमधून मंदिरात आता येण्याच आणि कार थांबवते आणि आता कारमधून उतरत तिलोत्तमा जाऊ लागतातच पाठीमागून मोनिका आणि पाठवलेल्या गुंडांनी आता त्यांच्या गाडीतून भरदा वेगाने येऊन आता तिलोत्तमाला रस्त्यामधून जात असताना संपवण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्याच वेळी आता त्या गुंडांना जोरात तिलोत्तमाच्या दिशेने येताना आयर बघताच ताबडतोब आता आयर पडतच येऊन तिलोत्तमाचा हात धरून तिलोत्तमाला बाजूला ढकलतो आणि जोराने गुंडांची गाडी तेथून निघून जाते. तर अबीरने तिलोत्तमाला वाचवलेलं असतं आणि अबीरने तिलोत्तमाला वाचवताच पटकन आता तिलोत्तमाही अबीरला मिठीत घेऊन अबीरचा किस घेते आणि म्हणते की बाळा, आज तुझ्यामुळे मी वाचले. तर सावली तो भयानक नजारा आता सावली ही अभिराणी तिलोत्तमाकडे बघते. तर त्या लहान मुलाने आता तिलोत्तमाला वाचवल्याचे आता इकडे मोनिकाने बघताच मोनिकाही आता तोंडाला हात लावते आणि अखेर नातवाने पुन्हा एकदा आजीचा जीव वाचून आयर हा आता सारंगचा मुलगा असल्याचे सत्य कसे तिलोत्तमासमोर येणार हे बघण्यासाठी. आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांनो एक शेवटची विनंती आहे, आपला व्हिडिओ अवश्य पूर्ण बघत जा
आपल्या मित्रमैत्रिणींना अवश्य पाठवा.